गेले काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता भाईंदर पश्चिम डोंगरीतला। त्या रस्त्यावरती जी गटारं जी आहेत ती पूर्णपणे सरकारने उघडी ठेवलेली आहेत। ठेकेदारांनी जे सीसी रोडचं काम केलं त्याच्यानंतर त्या गटारांवरती स्लॅब टाकणं गरजेचं होतं, परंतु मोठी मोठी गटारं अशीच उघडी ठेवलेत, ज्याच्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला त्या अपघातांमुळे। ह्या गोष्टीचा पत्रव्यवहार आम्ही अपघात होण्यापूर्वी सुद्धा केला होता आणि अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा केला होता। त्या ठिकाणी रंबलर टाकावे अशी आमची मागणी होती, परंतु महानगरपालिकेने रंबलर न टाकता तिथे जे गतिरोधक लावले ते नियमबाह्य आहेत, त्याच्यामुळे अपघातांची संख्या आणखीन वाढली। तर आमची आता अशी मागणी आहे की लवकरात लवकर येत्या 8 दिवसात ते स्पीड ब्रेकर काढून तिथे रंबलर टाकायचे आणि जी गटारं मोकळी आहे त्याच्यावर झाकण आणि स्लॅब लावून द्यायचे। आणि जर असं झालं नाही तर ह्या 8 दिवसानंतर जे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आहेत यांना आम्ही त्या गटारात उतरवून आंदोलन घेऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। निकाल काही लागो, जनतेचा कौल काही असो, आम्ही जनतेसाठी सदैव तत्पर आहोत। 6 लोकांचं आकस्मिक तिथे ॲक्सिडेंट झालं, अपघात झाले। रस्ता अपघातामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे आकडे वाढले आहेत, त्यातल्या डोंगरी या विभागामध्ये मागील 2 महिन्यात 6 मृत्यू झालेत एकाच ठिकाणी, तरी या प्रशासनाला जाग येत नाही आहे। स्पीड ब्रेकर लावले ते पण नियम बाहेर, एवढे मोठे स्पीड ब्रेकर। आता आम्ही नियमाप्रमाणे रंबलरची मागणी केली आहे, 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। 8 दिवसानंतर जर रंबलर नाही लागले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनोखे आंदोलन करून संबंधित जबाबदार ठेकेदार असो किंवा अधिकारी असो त्या गटारामध्ये उतरवू।